आज आपण बनवणार आहे ओली भेळ. त्यासाठी मी भडंग घेतली आहे. भडंगची रेसिपी मी पहिल्याच व्हिडिओमध्ये दिलेली आहे. याच्या आधीच्या व्हिडिओमधली आहे भडंगची रेसिपी. कांदा आणि टोमॅटो बारीक चिरून टाकले आहे. भडंगमध्ये शेंगदाणे वगैरे आधीच आहेत, फरसाण, मीठ टाकले थोडंसं. चिंचेचं पाणी टाकूया. त्यासाठी मी चिंच व गूळ आधीच शिजवून घेतले. चिंचेचं पाणी थोडं गोड आणि आंबट दोन्ही पण पाहिजे. आता आपण मिरची पेस्ट टाकूया. तुम्हाला जर तिखट पाहिजे असेल तर तुम्ही जास्त पण मिरची पेस्ट टाकू शकता किंवा कमी पण नॉर्मल पण करू शकता. चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. कोथिंबीर टाकायची आहे. घरीच तुम्ही बनवू शकता ओली भेळ. भडंग बनवून ठेवलं की तुम्ही कधीही बनवू शकता. तयार आहे ओली भेळ.